तुळजापूर ड्रग्ज प्रकरणात नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांवर आरोप पाहायला मिळतात। उमेदवारावर असलेल्या आरोपांचे पुरावे द्या असं आव्हान राणा जगजितसिंह पाटील यांना ओमराजे केलेलं आहे। जे आता जामिनावर बाहेर आहेत त्याला जर तुम्ही तुळजापूर नगराध्यक्ष पदाच्या थेट निवडणुकीमध्ये जर तुमच्या पक्षाचे अधिकृत उमेदवार म्हणून त्या ठिकाणी पाठवत असाल तर आता तुळजापूरची बदनामी होत नाही का? आपली पिढी बर्बाद करणारी लोक, या ड्रग्सच्या माध्यमातून पैसा कमवणारी, त्याच पैशाचा वापर करून निवडणूक जिंकणारी, त्याच सत्तेचा वापर करून पुन्हा पैसा कमवायचा, त्याच सत्तेचा वापर पुन्हा करून ड्रग्स सारखा व्यवसाय असेल, मटक्यासारखे उद्योग असतील, अशा पद्धतीनं अख्खी तरुण पिढी बर्बाद करायची, ज्यांची ही कर्तृत्व राहिले अशा व्यक्तीला आता खड्यासारखं उचलून बाजूला करणं हे तुळजापूर शहरातल्या नागरिकांची जबाबदारी आहे। आणि मला खात्री आहे की तुळजापूर शहरातले नागरिक ही जबाबदारी चोखपणे पार पाडतील। त्यांनी पुरावे द्यावे आणि पहिलं हे सांगावं की त्यांच्यावरती ज्या ज्या केसेस आहेत त्याचं हिअरिंग का होत नाही कोर्टात, ते पहिलं सांगावं। स्वतः आरोपी आहे ना, का माहित नाही? घ्या माहिती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।